येस सर, शिकवलेलं आहे. शिकवलंय ना, मग नाही कशी काय म्हणता, चार्टच पण शिकवलेलं आहे ना. क्रिएट चार्ट टू अप्लाय व्हेरियस चार्ट ऑप्शन, हे नाही शिकवलेलं मॅडमने? झालंय. पुढचं चेक करा ना, दुसरं अप्लाय पेज सेटअप अँड प्रिंट ऑप्शन्स फॉर वर्कशीट. हे नाही पण सर, नाही नाही झालं, झाले. हे नाही झालंय. नाही सर. ठीक आहे, मग आपण 13 नंबरचं प्रॅक्टिकल घेऊ. कोणतं? अप्लाय पेज सेटअप अँड प्रिंट ऑप्शन फॉर वर्कशीट टू प्रिंट द वर्कशीट. वर्कशीट म्हणजे काय? वर्कशीट म्हणजे काय असतं? सर शीट, ज्याच्यावर आपण इन्फॉर्मेशन किंवा. एक्सेल, बरोबर ना? येस सर. स्प्रेडशीट ओपन करतो मी. तुम्हाला मी वर्कशीट स्प्रेडशीट कसं ओपन करायचं सांगितलंय. कसं ओपन करणार? काय? येस सर, पाच इन्सर्ट मध्ये तास जाऊन. काय? इन्सर्ट मध्ये जाऊन टेबल. नाही, एक्सेल शीट ओपन करण्यासाठी काय करतो आपण? स्टार्ट मध्ये जातो. स्टार्ट मध्ये गेल्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करतो. एक्सेल ओपन झालं, क्लिक केल्यानंतर त्याच्यावर हे जे ओपन होतं त्याला म्हणतात स्प्रेडशीट. आता स्प्रेडशीट वर तुमचा एवढा सारा डेटा मी एंटर केलेला आहे. किती कॉलम्स आहे बघा, भरपूर कॉलम्स आहे, जवळपास एफ पर्यंत कॉलम आहे. प्रॅक्टिकल काय परफॉर्म करायचं आपल्याला? पेज सेटअप अँड प्रिंट ऑप्शन. ठीक आहे. आता एवढा सगळा डेटा तुमचा एका पेजवर बसणार आहे का? नो जवळपास नो सर. किती सर. कॉलम? 162 कॉलम. 162 कॉलम तुमचे एका पेजवर बसतील का? नो सर. नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? पेज सेटअप करायला लागेल. येस, कमी. हे बघा, आता आपण काय करू? पंच्युअलिटी डिसिप्लिन इथपर्यंत सगळे पंच्युअलिटी सगळ्या सब्जेक्टची इथे घेऊन टाकू. हा
हे बघा आता हे पेज मी सिलेक्ट केलेलं आहे. तुला नाही सांग सिलेक्ट झालं. सिलेक्टेड प्रिंट सिलेक्शन म्हणायचं फक्त इथं, म्हणजे जे पेजेस मी सिलेक्ट केलेले आहेत तेच पेज तुम्ही उत्तर शोधा. जे पेज मी सिलेक्ट केलेलं आहे तेच पेज मला प्रिंट करता येईल. आता टोटल किती पेज दिसतं इथे खाली तुम्हाला? खाली किती पेजेस दिसत तुम्हाला आता टोटल? 4. 4 पेजेस. 4. तुम्ही जर आता प्रिंट दिली तर ते किती पेजेस वर येईल? 4 पेजेस 4. वरती. अजून जर तुम्हाला कमी करायचे असेल पेजेस तर तुम्ही पेज सेटअप वर जाल. इथे पेज सेटअप वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऍडजस्ट तुमची जी पेजच्या साईजला 90% केलं तर बघा किती पेजेस झाले आता? 2. 2 म्हणजे किती पेजेस कमी झाले? 2. 2 पेजेस कमी झालेत. परत जर तुम्हाला त्याची साईड मार्जिन वगैरे कमी करायची असेल, हे बघा इथे मार्जिन्स आहे. टॉप मार्जिन बघा बरं का काय चेंज होतोय. टॉप मार्जिन गेली 2.27 केली. काय झालं 2.27 ने? सर वर्डची साईज इन्क्रीज काय? डिक्रीज. सर लेटर्स स्मॉल बिग. नाही, आधीची टेक्स्ट कुठे होती? सर अप्पर होती ती आता खाली आली. हे बघा आता परत कमी करा तुम्ही. मार्जिन किती? कुठे गेलं? सर अप्पर. टॉपला गेलं राईट. मग हे टॉपची मार्जिन जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही काय कराल? इथे हे टॉपला हे द्याल. जर लेफ्ट साईडची मार्जिन बघा आता लेफ्ट साईडला किती इथे साईडला आहे ना, ही मी आता वाढवतोय 1.25 केली. काय झालं? लेफ्ट साईडला सरकलं. टॉपची पण वाढवली होती म्हणून टॉपचं खाली आलं, बरोबर ना? Yes, sir. तर तुम्हाला राईट साईडची मार्जिन वाढवायची असेल तर काय करायला लागेल? पेज सेटअप मार्जिन इथे राईट 1. हे बघा राईट साईडची वाढली. बॉटमची असेल तर पेज सेटअप मार्जिन बॉटम 1.24. हे बघा अशा पद्धतीने तुमचं पेज सेट होतं. हे आपण मार्जिन का सोडतो? सपोज आपण प्रिंटआउट काढली. प्रिंटआउट काढल्यानंतर आपल्याला स्टेपल करायचं आहे किंवा फाईलमध्ये लावायचं आहे. फाईलमध्ये जर लावायचं असेल तर एवढी आपल्याला साईज सोडावीच लागते, कारण फाईलमध्ये जर कागद जास्त खाली गेला तर इकडचे कॉलम्स आपल्याला दिसत नाही, बरोबर ना? ही साईड. Yes, sir. त्यामुळे आपण ही मार्जिन स्पेस सोडत असतो. जर टॉपला आपल्याला काही हेडिंग द्यायचं असेल किंवा टॉपच्या बाजूने तुम्हाला जर स्टेपल किंवा फाईलमध्ये लावायचं असेल तर म्हणून ते आपण टॉपचं मार्जिन सोडत असतो. आणि बॉटमला आणि राईटला तशी काही गरज नसते ऍज सच. आणि तुम्ही जर केलं फक्त फिट 1 to 1, आता हे जी मार्जिन आहे ते मी परत जसं तसं करून देतो. खालचा वरचा लेफ्ट अँड राईट. आता हे 2 पेजेस आहे. पेज सेटअप मध्ये गेलं जर तुम्हाला एकाच पेजेस मध्ये बनवायचं असेल तर फिट टू करायचं. 1 पेजेस वाईड बाय 1. हे बघा एकाच पेजेस मध्ये दिसतंय. परत पेज सेटअप गेलो. पर्सेंटेज वाढवले. पर्सेंटेज वाढवल्यानंतर काय झालं? तुम्ही पर्सेंटेज वाढवल्यानंतर तुमची साईज थोडी टेक्स्ट इथे परत 70 करतो. 70 केल्यानंतर काय झालं? हे बघा इथपर्यंत कव्हर झालं सगळं. परत एका पेज मध्ये बसतंय आणि टेक्स्टची साईज कॉलमची साईज काय झाली तुमची? कमी होऊन गेली ऑटोमॅटिकली. आता इथे सपोज आता हा 164 पेजचा आहे. कॉलम्स 164 आहे बरोबर सगळे. मग ते कॉलम जर तुम्हाला कमीत कमी पेजेस बसवायचे असतील तर परत मी काय केलं? कंट्रोल पी केलं. प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये नाही, इथे बघा लेटरचे ऑप्शन आहे. कोणते कोणते पेजेस तुम्ही घेऊ शकतात? लीगल आपलं लेटर A4 साईज आणि लेटर थोडं सेमच साईजचं असतं. त्याच्यापेक्षा मोठं असेल तर लीगल पेपर असतो आणि त्याच्यापेक्षा मोठं घ्यायचं असेल तर डायरेक्टली A3 पेपर असतो. A3 पेपर म्हणजे सगळ्यात मोठा पेपर असतो तो.
A3 पेपर कोणी बघितलाय का? नो सर. A3 पेपर म्हणजे बराच हे A4 साईजचे 3-4 पेपर इन्क्लूड करून एक A3 पेपर होतो. त्याच्यामुळे आडवी साईज आपल्याला आडवी जर प्रिंटआउट काढायची असेल मोठी तर आपण A3 साईज प्रेफर करतो. लँडस्केप पोर्ट्रेट. हे बघा, कोलेटेड म्हणजे काय, अनकोलेटेड आणि कोलेटेड. तुमची जर 100 पेजेस आहे, ठीक आहे, 100 पेजेसच्या तुम्हाला 4 कॉपी करायच्या असतील. काय सांगितलं मी, तुमची 100 पेजेस आहे, 100 पेजेसच्या 4 कॉपी करायच्या, म्हणजे किती पेजेस काढायचे तुम्हाला? 100 पेजेसच्या 4 कॉपीज करायच्या म्हणजे किती पेजेस काढायला लागतील? 100. 4. हा, नाही सर 100 पेजेसच्या 4 कॉपीज किती पेजेस सर 4 होतील? पेजेस. 4 काय? पेजेस. 100 पेजेसच्या 4 कॉपी. सर 100 and 100. 4. 400 400. 400 होतील ना? येस सर. Yes, sir. मग चूक, 4 पेजेस कसं काय म्हणतात? त्यावेळी जर तुम्हाला सेट करायचं असेल, म्हणजे आपण जेव्हा प्रिंटआउट देतो, प्रिंटआउट कशी येते, 1 2 3 4 पेज नंबर 1 2 3 4 5 200 पर्यंत एका मागे एक येते, बरोबर? तो सेट कंप्लीट होईल, मग परत 1 to 100 तो सेट कंप्लीट होईल, दुसरा परत 1 to 100 तिसरा सेट होईल, परत 1 to 100 कितवा सेट कंप्लीट होईल? चौथा सेट कंप्लीट होईल. पण कधी हे कोलेटेड असल्यानंतरच हे कप होईल. जर तुम्ही हा ऑप्शन अनकोलेटेड केला तर काय होईल? पेज नंबर 1 चीच कॉपी 4 वेळेस येईल, पेज नंबर 2 चीच कॉपी 4 वेळेस येईल, पेज नंबर 3 चीच कॉपी 4 वेळेस होईल, पेज नंबर 5 5 वेळेस येईल, एका मागे एक येतील. मग तुम्हाला काय करायला लागेल, ते सेट करत बसायला लागतील. येतंय का लक्षात? कोलेटेड अनकोलेटेड मध्ये काय difference? Yes, sir. सांगा काय, पार्थ सांग सगळ्यांना समजून. सर 100 पेजेस आपण जे 100 केले तर ते पेजेस 100 एक सोबत येतील, पण ते आपण चेंज केलं 4 तर ते एक 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 आपल्याला सेट नाही करावे लागणार, सिरीजने येतील ते 4 पेजेस. आणि अनकोलेटेड केलं तर सर 100 पेजेस एक सोबत येतील, एकाच याचे. एक सेटच्या सेट बाहेर पडेल, बरोबर? येस सर. आणि अनकोलेटेड केलं तर सेट बाहेर येणार नाही. हे बघा इथे दिसतं तुला 1 1 1 2 2 2 3 3 3 दिसतंय का? येस सर. म्हणजे 1 पेज नंबर 3 वेळेस येईल, 2 पेज नंबर 3 वेळेस, 3 पेज नंबर 3 वेळेस येईल. आणि इथे बघा कोलेटेड मध्ये काय 1 2 3 1 2 3 1 2 3 सिक्वेन्सली तुमचे एकामागे एक सेट येतील. हे समजलं हा ऑप्शन? येस सर. इथे दुसरं असतं प्रिंटर सिलेक्ट करायचं. प्रिंटर मध्ये काय असेल, तुम्हाला प्रिंटर सिलेक्ट करावं लागेल. कोणता प्रिंटर तुम्हाला असेल तो आहे बघा. आता मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ, माझ्याकडे प्रिंटर नाही त्याच्यामुळे मी काय करतो, नेहमी पीडीएफ फाईल करतो. मग मी पीडीएफ नेहमी सिलेक्ट करून ठेवतो, माझी जी पण कॉपी होईल ती पीडीएफ मध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर इथे जे काही तुमच्याकडे प्रिंटर असतील त्या प्रिंटरचे नाव येतील.
इथे प्रिंटरचं ऑप्शन असतं. खाली तुम्हाला ऍक्टिव्ह शीट प्रिंट करायचंय, पूर्ण वर्कशीट प्रिंट करायचंय का सिलेक्टेड प्रिंट करायचंय त्याचं ऑप्शन असतं. त्याच्यानंतर कितीच्या किती, सपोज 100 पेजेस असतील, 100 पैकी पेजेस आपल्याला 10 पेजेस प्रिंट करायचे असेल तर आपण काय करू इथे 1 to 10 एवढेच टाकले तर 1 ते 10 पेजेस प्रिंट होतील. क्वालिटेडचं सांगितलं मी तुम्हाला. इथे जर पेज कोणतं सिलेक्ट करायचं, ओरिएंटेशन पोर्ट्रेट ओरिएंटेशन म्हणजे तुमचा सरळ पेपर, लँडस्केप ओरिएंटेशन म्हणजे तुमचा आडवा पेपर. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचं कंटेंट जर आडव्या पेजवर प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला इथे लँडस्केप सिलेक्ट करायला लागतं. जर उभं कंटेंट प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला पोर्ट्रेट सिलेक्ट करायला लागतं. ठीक आहे. इथे तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला पेपरची साईज सिलेक्ट करता येते. हे बघा किती साईज आहे, एनवेलपर असेल, स्मॉल असेल. बाकी ह्या साईज कधी वापरल्या नाही त्याच्यामुळे त्या साईज काही माहिती नाही. त्यानंतर मार्जिन सिलेक्ट करू शकतो. इथे काही प्रीडिफाईंड मार्जिन दिलेले असतील. कस्टम मार्जिन म्हणजे आपण सिलेक्ट करू शकतो. नॉर्मल मार्जिन म्हणजे हे ऑलरेडी प्रीडिफाईन त्यांनी दिलेलं आहे. लेफ्टला 0.7 आणि राईटला 0.7 हे मार्जिन सोडलेलं आहे. इथे वाईड अँगल आहे म्हणजे आजूबाजूला जास्त जागा त्यांनी सोडली. लेफ्टचं एक मार्जिन आहे, राईटचं एक मार्जिन आहे. आणि नॅरो म्हणजे सगळीकडे 0.75 0.75 टॉप बॉटम आणि लेफ्ट राईट 0.25 0.25. हे बघा अशा प्रकारे हे मार्जिन सेट केलेले असतात. हे बघा नो स्केलिंग, ऍक्च्युअल पेजची साईज आहे ती येईल. फिट शीट ऑन 1 पेज, एकाच पेजवर जर तुमचे सगळे कंटेंट ट्रीच करायचे असतील तर फिट शीट ऑन 1 पेज. फिट ऑल कॉलम्स ऑन 1 पेज, सगळे कॉलम एका पेजवर घ्यायचे असेल जास्त कॉलम असतील तर. आणि फिट ऑल रोज ऑन 1 पेज, जर जास्त कॉलम्स असतील तर सगळे, जास्त रोज असतील तर सगळ्या रोज एकाच ह्याच्यावर घ्यायचे असतील तर ते हे कॉलम सिलेक्ट करायचं. इथे हेडर फुटर ऑप्शन आहे. हेडर काही द्यायचं असेल तुम्हाला तुमच्या सगळ्या पेजला तर इथे तुम्ही हेडर देऊ शकतात. हे बघा पेज नंबर, फुटरला काही कंटेंट टाकायचं असेल ते फुटरचं कंटेंट तुम्ही इथे टाकू शकतात. कितीपैकी किती पेज नंबर टाकायचा असेल तर 1 ऑफ क्वेश्चन मार्क टाकलं तर ते येतं. कस्टम हेडर, आता मला जर माझ्या पद्धतीने कस्टम हेडर टाकायचा आहे, दिस इज डेमो फॉर FY इलेक्ट्रिकल. ओके केलं, येस कमी. हे बघा इथे येत आहे, आलं का? हे बघ इथे दिसतंय तुम्हाला. येस सर. दिस इज डेमो फॉर FY आणि पेज नंबर खाली 1 ऑफ 1 आल्यात का, दिसतंय का? येस सर. समजलंय का हे तुम्हाला? येस करता सर. येईल सगळ्यांना? परफॉर्म येस. करता येईल प्रॅक्टिकल? याच्यात अजून काही डिफिकल्टी असेल तर विचारा. नो सर. सर मला फक्त एकदा ते कोलटाईल आणि त्याचं सांगा ना.
कोलेटेड आणि अनकोलेटेड, बरोबर तेच ना? येस सर. हे येस हे सर. बघ आता 1 ते 10 पेजेसचे एक 10 पेजेसचा सेट आहे तुला, ठीक आहे? 10 पेजेसचे सेट जर तुमच्या सगळ्या क्लासला वाटायचं तुम्हाला किती कॉपीज करायला लागतील? 10. हम्म? सर आता स्टुडंट वर डिपेंड. तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहे? 69. 69. 69 आहे सर. म्हणजे मला किती सेट करायला लागतील 10 पेजेसचे? 690. 69 सेट करायला लागतील, बरोबर? येस सर. 69 सर. हम्म. मग तुला ते सेट कसे पाहिजेत? एकामागे एक 1 2 3 आले 1 ते 10 पेजेस एकामागे एक पाहिजे, की 1 1 1 सगळे पेजेस आले, पेज नंबर 1 सगळे पहिल्यांदा आले पाहिजे, नंतर पेज नंबर 2 सगळे आले पाहिजे, की पेज नंबर 3 सगळे आले पाहिजे? आणि सर नंतर वन लाईन काय इन अ लाईन सर, म्हणजे 1 2 3. लाईन सिक्वेन्स मध्ये आले पाहिजे. येस सर. सिक्वेन्स मध्ये येण्यासाठी तू काय करशील? मग हे कोलेटेड वर क्लिक करशील. कोलेटेड म्हणजे तुझे काय येतील पेजेस? सिक्वेन्स मध्ये येतील. जर तुला वन सर वन पण कॉपीज किती काढायचे ते कुठं सर हे करायचं? हे काय इथे किती कॉपीज काढायचे? सर तुमचा आवाज डबल येतोय. पार्थ माईक बंद ठेव तुझं. ओके दोन सर. ठिकाणी असेल तर एक माईक बंद ठेव. हे बघ इथे 69 कॉपीज कुठे इथे दिलेल्या असतात. किती कॉपीज काढायच्या मला? 69 कॉपीज काढायच्या. जर मला सिक्वेन्स मध्ये माझे पेजेस पाहिजे असतील तर मी कोलेटेड वर क्लिक करेल. आणि जर मला पेज नंबर 1च हे 69 वेळेस पाहिजे असेल, पेज नंबर 2 69 वेळेस पाहिजे असेल, असे एकामागे एक सगळे पेजेस पाहिजे असतील तर मी काय करेल? अनकोलेटेड वर क्लिक करेल. त्याने काय होईल? पेज नंबर 1 माझं 69 वेळेस येईल, नंतर पेज नंबर 2 मध्ये 69 वेळेस येईल, पेज नंबर 3 मध्ये 69 वेळेस येईल. आलं लक्षात पार्थ? येस सर. येस सर. समजले सगळ्यांना प्रॅक्टिकल? पुढचं सर प्रॅक्टिकल घेऊ. समजलं. येस सर. पुढचं प्रॅक्टिकल आहे क्रिएट अ स्लाइड प्रेझेंटेशन, अप्लाय डिझाइन थीम्स टू द गिवन प्रेझेंटेशन, ऍड न्यू स्लाइड्स, इन्सर्ट पिक्चर, इमेजेस अँड शेप्स. तुम्हाला मी लेक्चरला ते दाखवलंच होतं, बरोबर? आता तुम्हाला जर पॉवर पॉईंट ओपन करायचं असेल तर पॉवर पॉईंट कसं ओपन करायला तुम्ही? सर विंडोज मध्ये. विंडोज मध्ये गेल्यानंतर काय काय कुठे क्लिक करायचं? मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट क्लिक केलं, पॉवर पॉईंट ओपन झालं. याच्यात तुम्हाला काय करायचंय? ही स्लाइड पहिली ओपन झाली. त्याच्यात डिझाईन थीम अप्लाय करायच्या तुम्हाला आणि प्रेझेंटेशन बनवायचं. आता सपोज इथे क्लिक काय लिहिलेलं इथे? क्लिक टू ऍड टायटल. इथे मला टायटल ऍड करायचंय. हे मी वरती घेऊन टाकेल. कशावर प्रेझेंटेशन बनवू? प्रेझेंटेशन ऑन प्रेझेंटेशन कशावर बनवू तुम्ही सांगा. सर झालंय. प्रॅक्टिकल झालंय हे? येस सर. मग मॅडमनी कसं काय मागचं एक सोडून दिलं आणि पुढचं घेतलं असेल सांगा तर. सर याच्या मागे मॅडमनी हे पण सांगितलेलं होतं की आपल्याला बॅकग्राऊंड सेट करता येईल, फोटो ऍड करता येतील. हो. येस सर झालंय. टेबल आणि चार्ट इन्सर्ट केले होते का स्लाइड वर? येस सर. नेक्स्ट 15वा प्रॅक्टिकल आहे की तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये टेबल्स ऍड करायचे, चार्ट्स ऍड करायचे, स्लाइड्स ऍड करायचे. सर इन्सर्ट मध्ये जाऊन फोटो टेबल ऍड करायला शिकवलंय मॅमनी मागच्या लेक्चर. अच्छा. ॲनिमेशन इफेक्ट्स? येस सर शिकवलंय. स्लाइड शो. स्लाइड शो पण शिकवलं सर. ऑडिओ व्हिडिओ फाईल्स इन द गिवन प्रेझेंटेशन? सर शिकवलंय मागच्या लेक्चर. म्हणजे शेवटचे प्रॅक्टिकल राहिले होते. कॉन्फिगर इंटरनेट कनेक्शन हे बाकी आहे, बरोबर?
येस सर. इथे प्रॅक्टिकल घेऊ आपण. कोणतं? कॉन्फिगर इंटरनेट कनेक्शन. नंबरचं प्रॅक्टिकल आहे ते 18 नंबर. हे बघा, कॉन्फिगर इंटरनेट कनेक्शन. मॅन्युअल कम्प्लीट करताय ना तुम्ही सगळेजण? येस सर. येस सर. किती कम्प्लीट झाले? किती कम्प्लीट झाले मॅन्युअल? मायक्रोप्रोजेक्टची काय परिस्थिती आहे? 25%. माझं 25% झालंय. मायक्रोप्रोजेक्टची काय परिस्थिती आहे? सर चालू आहे. ऑलमोस्ट डन. अच्छा. सर प्रेझेंटेशन ओरल कधी राहील? सिलेबस संपल्यानंतर. हो. हे बघा, कॉन्फिगरेशन ऑफ इंटरनेट कनेक्शन. याच्यासाठी तुम्हाला काय लागेल? कम्प्युटर सिस्टीम लागेल. ठीक आहे. तुम्हाला एखादी इंटरनेट केबल लागेल आणि मॉडेम लागेल इंटरनेट कनेक्शन साठी. प्रोसिजर बघा. पहिले तुमची केबल घ्यायची आणि केबल कुठे इन्सर्ट करायची? कम्प्युटर मध्ये. एक साइड तुमची केबल मॉडेम इनटू कम्प्युटर. सेकंड, प्लग द केबल मॉडेम इनटू द वॉल केबल सॉकेट. दुसरं तुमचं असतं वॉल केबल सॉकेट. त्याच्यामध्ये तुम्हाला ती दुसरी केबल टाकायला लागते. RJ45 केबल असते ती टाकायला लागते. ठीक आहे. त्यानंतर काय असतं की प्लग इन द केबल मॉडेम पॉवर कार्ड. मॉडेम don't have an on off switch. Plug in and plugging them is how you turn them on and off. जे काही मॉडेम असतं तुमचं, मॉडेमला तुम्हाला ऑन ऑफ साठी काही स्विच नसतो. त्याच्यात तुम्ही वायर टाकली तर ती ऑन होते आणि वायर जर अनप्लग केली तर ती ऑफ होऊन जातो. ठीक आहे. तशी ही प्रोसिजर केली तर तुमचं इंटरनेट चालू होऊन जातं. आता इथे प्लग केल्यानंतर तुमच्याकडे जर दोन्ही साईडला वायर प्लग केलेली आहे, वायर प्लग केल्यानंतर तुम्हाला काय लागतं? आयपी ऍड्रेस सेट करायला लागतो. आयपी ऍड्रेस सेट करायला काय करायला लागतं? हे बघा, इथे राईट साईडला जसं टीव्ही सारखं कनेक्शन दिसतंय की तुम्हाला, नेटवर्क फॉर इंटरनेट ऍक्सेस दिसलं? राईट साइड बॉटमला बघा, दिसतंय का नेटवर्क 4 आलेलं आहे? येस सर. त्याच्यावर राईट क्लिक येस सर. करायचं. राईट क्लिक केल्यानंतर ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर असं म्हणायचं. ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर म्हटल्यानंतर इथे येतं चेंज अडॅप्टर सेटिंग. चेंज अडॅप्टर सेटिंग केल्यानंतर ज्याच्यावर क्रॉस नाहीये ते सिलेक्ट करायचं. त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर हे बघा, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 TCP/IP4 याच्यावर क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीज वर क्लिक करायचं. हा बघा, इथे तुम्हाला आयपी ऍड्रेस मिळतो. इथे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयपी ऍड्रेस सेट करता येतो. 192.168.0.251. हा काय आहे? आयपॅड. माझ्या कम्प्युटरचा आयपी ऍड्रेस. त्याच्या खाली 255.255.255.0. तो काय? सबनेट मास्क. ठीक आहे. आणि डिफॉल्ट गेटवे काय तुमचा? 192.168.0.1 192.168.0.1. दिस इज युअर डिफॉल्ट आयपी ऍड्रेस. आणि खाली असतो तुमचा डोमेन नेम सर्व्हर DNS, जे 8.8.8.8 आणि खाली अल्टरनेट काय? 8.8.4.4. दिस इज युअर अल्टरनेट डोमेन नेम.
सर परत एकदा सांगा ना. काय म्हटलं पाच? परत एकदा सांगू का? येस सर. येस सर. परत पहिल्यापासून सांग. हे बघा, आपल्याला इंटरनेट चालू करण्यासाठी काय लागतं? RJ45 केबल लागते. त्या RJ45 ला दोन्ही साईडला RJ45 कनेक्टर असतं. त्यातलं एक कनेक्टर तुम्ही CPU ला जॉईन करतात, दुसरं कनेक्टर तुम्ही वॉल सॉकेटला जॉईन करतात. ठीक आहे, हे समजलं? आणि ते वॉल येस सर. सॉकेट तुमचं मॉडेमला कनेक्ट असतं किंवा रॅकला कनेक्ट असतं. मग ते कनेक्ट झाल्यानंतर तीच प्रोसिजर इथे दिली ए मध्ये, प्रोसिजर ए मध्ये तीच प्रोसिजर दिलेली आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आयपी ऍड्रेस सेट करायला लागतो. आयपी ऍड्रेस सेट करण्यासाठी तुम्हाला हे जे सिम्बॉल दिसतंय, या सिम्बॉलवर राईट क्लिक करून ओपन नेटवर्क शेअरिंग अँड सेंटर ओपन करायला लागतं. त्याच्यावर क्लिक केलं का चेंज अडॅप्टर सेटिंग वर क्लिक करायचं असतं. अडॅप्टर सेटिंग वर क्लिक केल्यानंतर काय असतं? इथरनेट. डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर काय असतं? प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 TCP IPv4 त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं आणि इथे तुमचा आयपी ऍड्रेस सेंड करायचा. सपोज तुम्ही एखाद्या दुसऱ्या पीसीचा बघितला की 192.168.0 सेट केलेला आहे, मग तुम्ही ते .0 पर्यंत सेम ठेवायचं आणि एक किती 10 ते 100, 10 ते 200 मधला कोणता पण नंबर टाकून शकतात तुम्ही तुमच्या पीसीला. फक्त डुप्लिकेट नंबर झाला नाही पाहिजे. सबनेट मास्क टाकायचं तेच, डिफॉल्ट गेटवे तेच टाकायचा, डीएनएस सर्व्हर तेच टाकायचं दुसऱ्या पीसीचं, अल्टरनेट डीएनएस सर्व्हर पण तेच टाकायचं. म्हणजे तुम्हाला इथे फक्त काय चेंज करायला लागतो? आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस फक्त चेंज करायला. आयपी ऍड्रेस पण आयपी ऍड्रेसचं काय चेंज करायला लागतं? नंबर. नंबर चेंज करायला लागतो. बरोबर ना? मग बाकी सगळे सेम प्रोसिजर आहे. फक्त तुमच्या पीसीवर जर इंटरनेट चालत नाही, शेजारच्या पीसीवर इंटरनेट चालतंय, त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? शेजारच्या ज्या पीसीवरचं इंटरनेट चालू आहे त्या पीसीचं काय ओपन करायचं? अडॅप्टर सेटिंग मध्ये इंटरनेट व्हर्जन प्रोटोकॉल 4 ओपन करायचा. ठीक आहे, प्रोटोकॉल ओपन केल्यानंतर काय करायचं? फक्त तुमच्या सेम सगळं टाकायचं, फक्त आयपी ऍड्रेस चेंज करायचा. तुमच्या पीसीचं इंटरनेट चालू होऊन जाईल. पण हे करण्याआधी सगळ्यात आधी तुम्ही काय चेक कराल? सगळ्यात आधी तुम्ही काय चेक कराल? सर आयपी ऍड्रेस आणि नेटवर्क. नाही, त्याच्या पण आधी फर्स्ट प्रोसिजर काय आहे? त्याच्या पण आधी फर्स्ट प्रोसिजर काय आहे? सर वायर कनेक्शन्स. यस, केबल कनेक्टेड आहे का नाही ते चेक करायचं. जर केबल कनेक्टेड असेल तरच पुढची प्रोसिजर करायची. ठीक आहे. येस सर. येस सर. सर आय पी ॲड्रेस म्हणजे कुठे काही फायदा असतो, म्हणजे काय वर्क असतं त्याचं?
समजलंय का सगळ्यांना? येस सर. सर सौरभ डाऊट विचारत होता काहीतरी. हा सौरभ विचार. सर आय-पी ॲड्रेस वर्क काय असतं? आय-पी ॲड्रेस आणि ते खालचं ते नाही आयपी कळालं. ऍड्रेस हा तुमच्या नेटवर्कवर युनिकली आयडेंटिफाय केला जातो. सपोज आपल्या कॉलेजमध्ये 300 कम्प्युटर आहेत. 300 कम्प्युटर मध्ये जर तुम्हाला एकच कम्प्युटर आयडेंटिफाय करायचा असेल नेटवर्कवर, तर तुम्ही काय कराल, त्याचा आयपी ऍड्रेस द्याल. आयपी ऍड्रेस दिल्यानंतर तो कम्प्युटर युनिकली आयडेंटिफाईड होईल 300 कम्प्युटर मधून. तुमच्या ओके सर. नेटवर्कमध्ये जेवढे पण कम्प्युटर असतात, प्रत्येक कम्प्युटरला एक युनिक आयपी ऍड्रेस असतो. डुप्लिकेट आयपी ऍड्रेस आला तर इंटरनेट चालत नाही. आयपी ऍड्रेस कॉन्फ्लिक्ट. जर आयपी ऍड्रेस डबल झाला तर एरर येतो आयपी ऍड्रेस कॉन्फ्लिक्ट. सर म्हणजे आयपी ऍड्रेस प्रत्येक चेंज करू शकतो का? कॉम्प्युटरला वेगवेगळा आय-पी ॲड्रेस असतो का? हो, प्रत्येक कम्प्युटरला वेगळा आयपी ऍड्रेस असतो. सर ओके. हा सर पंकज. आपण आयपी ऍड्रेस चेंज करू शकतो का? हो, आपण आयपी ऍड्रेस चेंज करू शकतो. पण आयपी ऍड्रेस चेंज करताना एक काळजी अशी घ्यायला लागते की जो आपण आयपी ऍड्रेस टाकतोय तो ऑलरेडी दुसऱ्या कम्प्युटरला, त्या नेटवर्क मधल्या त्या नेटवर्क मधल्या दुसऱ्या कम्प्युटरला असाइन नाही केलेला पाहिजे. सर तर आपण नंबर पण टाकू शकतो ना, नंबर, ईमेल आयडी, नाही नाही, तर जीमेल आयडी असं. नाही, नाही. आयपी ऍड्रेसला काहीतरी रूल्स असतात. ते रूल्स डिफाईन केले असतात. म्हणून जर तुम्ही आता हे बघितलं 192.168.0 हे सारखंच आहे, बरोबर? येस सर. हे आपल्या कॉलेजमध्ये कुठेही गेलं तर हे तुम्हाला सारखंच मिळेल. फक्त हे हा नंबर आणि हा नंबर चेंज होईल. तुम्ही नेटवर्क कोणता डिफाईन केलंय ते हे सांगतो. हे 0 नेटवर्क मध्ये आहात तुम्ही, आणि एका नेटवर्क मध्ये आपण 1 to 255 किती ऍड्रेस वापरू शकतो? 255 ऍड्रेस आपण एका नेटवर्क मध्ये वापरू शकतो. मग 0.255 पर्यंत कंप्लीट झाले तर इथे आपल्याला 1 डॉट करायला लागेल. सर आम्ही प्रत्येक सेकंदाला नाही तर प्रत्येक तासाला आपण आयपी ऍड्रेस चेंज केला तर कम्प्युटरला नाही तर नेटवर्कला काही प्रॉब्लेम येणार का? नाही, पण तो आयपी ऍड्रेस दुसऱ्याने वापरला असेल तर प्रॉब्लेम येईल. नेट बंद पडेल तुमचं. म्हणजे सर समजा मोबाईल तुमच्याजवळ 255 आहे आणि माझ्याजवळ 254 आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की 254 तुम्ही करा, मी 255 करतोय, तर चालेल का असं? चालतं. तर प्रत्येक तासाला केलं तर म्हणजे नाही का सायबर सिक्युरिटीला काही प्रॉब्लेम नाही येणार का? की काही हा दुसरा करतोय, नाही का, थर्ड नाही, पार्टी तसं. नाही, नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कम्प्युटरवर अटॅक करत असतात, त्या केसमध्ये जर अटॅक करताना जर फ्रिक्वेंटली आयपी ऍड्रेस चेंज झाला, तर तुमची फायरवॉल काय असतं, एक सिक्युरिटी सिस्टीम असते. ती सिक्युरिटी सिस्टीम ऍक्टिव्हेट असेल तर ती वॉर्निंग देते त्यांना. ह्या केसमध्ये, जनरल केसमध्ये नसतं असं काही. सर मोबाईल आणि कम्प्युटर अटॅच करायचं असेल तर मोबाईलचा आयपी ऍड्रेस टाकावा लागेल ना? नाही, कशाने तुम्हाला अटॅच करायला लागतं? वायर्स. तुम्ही केबल्स वापरता. येस सर. मोबाईलचं इंटरनेट कम्प्युटर देण्यासाठी आपण काय करतो? केबल वापरतो. केबल कनेक्ट केल्यानंतर आपण काय सेटिंग करतो? नेटवर्क आयपी ऍड्रेस. नाही. तू कधी केलंय का? तुझा मोबाईल पीसीला कनेक्ट केलाय का? नो सर. ओके. एक एक पॉईंट तुझ्या मोबाईलला असतो, दुसरा पॉईंट कुठे असतो? तुला कम्प्युटरच्या युएसबी ला असतो, बरोबर? ती येस कनेक्ट सर. झाली. तुझ्या सेटिंग मध्ये जाऊन युएसबी तिथरिंग नावाचा ऑप्शन असतो. TETHERING युएसबी तिथरिंग नावाचा ऑप्शन असतो. तो युएसबी तिथरिंग तू जर व्यवस्थित प्लग केले असतील वायर, तो फक्त ऑन करायचा, ऑटोमॅटिकली मोबाईलचं इंटरनेट तुमच्या कम्प्युटरवर चालू होऊन जातं. तुमच्या लॅपटॉपला पण सेम करता असेल, जर वायफायने तुम्ही कनेक्ट नाही केलं लॅपटॉप इंटरनेटशी, तर तो वायर थ्रू पण तुम्हाला अशा पद्धतीने कनेक्ट करता येतो. आणि सर असं आयपी केलं मध्ये ऑटोमॅटिकली असाइन होतो.
ओके सर. पार्थ विचार. असं केलंय सर अटॅच, पण मग डाटा वगैरे किंवा नेटवर्कचं हे नाही केलंय अजून. नाही, ती जर तुम्ही नेटवर्क वगैरे करायला गेले त्या केसमध्ये तर खूप कॉम्प्लिकेटेड केस होईल ती. त्याच्यामुळे तुमच्या डोक्याबाहेर बाहेर होऊन जाईल ते. त्याच्यामुळे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की USB 3 तुम्ही ते अटॅच करू शकता. ओके सर. सर एक क्वेश्चन होता वेगळा. हा विचार. सर आताचे जे टीव्ही आहे त्यांना कम्प्युटरच्या मॉनिटर मध्ये कन्वर्ट करता येतं का, म्हणजे मॉनिटर म्हणून यूज करता येतं का? हो, करता येतं. ओके सर. फक्त जी सर केबल तुम्ही दुसऱ्या तुमच्या मॉनिटरला. प्रॅक्टिकलची रिलेटेड डाऊट आहे. काय? दुसऱ्या प्रॅक्टिकलची रिलेटेड डाऊट आहे. कोणत्या प्रॅक्टिकलची सांग. सर ते स्लाइड शोचं. विचार. सर मी फोटो ऍड केला कॉलेजचा सिम्बॉल, बट सर त्याचं बॅकग्राऊंड चेंज कसा करायचं ते नाही कळालं. कोणाचा बॅकग्राऊंड चेंज करायचा, फोटोचा? हा सर, ते सिम्बॉलच्या मागे व्हाईट होतं ना सर, ते स्लाइडच्या कलरला मॅच करायचं होतं. अच्छा, एकदा दाखवलं होतं तुम्हाला मी. येस सर. हे बघा आता, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मी फोटो इंटरनेटवरून घेतो नवीन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम इमेजेस. PNG इमेज घेतली. सेव्ह इमेज, डेस्कटॉप, सेव्ह. ठीक आहे, ही इमेज काय केली मी, कॉपी केली. न्यू स्लाइड घेतलं, इमेज पेस्ट केली. ठीक आहे, समजलंय काय केलं मी? येस सर. इमेज येस फक्त सर. पेस्ट केली. आता मला काय करायचं, याचा बॅकग्राऊंड काय करायचं आहे? चेंज सर. चेंज म्हणजे काय करायचं आहे? सर तो स्लाइडच्या ब्लू बॅकग्राऊंडला मॅच करायचं. कलर. स्लाइडच्या बॅकग्राऊंडला मॅच करायचं, बरोबर ना तुझ्या मनानुसार? येस सर. स्लाइडचा बॅकग्राऊंड कोणता आहे? व्हाईट. बघा, त्या फोटोवर क्लिक केलं. फोटोवर क्लिक केल्यानंतर मी गेलो फॉर्मॅट मध्ये. फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर करेक्ट कलर मध्ये गेलो मी. कलर मध्ये गेल्यावर काय केलं, सेट ट्रान्सपरंट कलर. काय ऑप्शन आहे? सेट ट्रान्सपरंट. त्याच्यावर क्लिक केलं आणि ह्या कलरवर क्लिक केलं. झाला का? येस सर. जमेल? येस सर. परत सांगू? नाही सर, कळालं. परत सांगतो की ही इमेज मी काय होती, कॉपी केली आणि पेस्ट केली. पेस्ट कुठे केली? स्लाइड वर. हे बघा, कॉपी, स्लाइड वर गेलो, पेस्ट. फोटोचा बॅकग्राऊंड कलर स्लाइडच्या बॅकग्राऊंड कलरला मॅच करायचा असेल तर काय करायचं? त्या फोटोवर क्लिक केलं. फोटोवर क्लिक केल्यानंतर फॉर्मॅटवर गेलो. फॉर्मॅटवर गेल्यानंतर कलर ऑप्शनवर गेलो. कलर ऑप्शनवर गेल्यानंतर सेट ट्रान्सपरंट कलरवर केल्यानंतर ह्या ब्लू कलरवर जो कलर आपल्याला ट्रान्सपरंट करायचा आहे त्याच्यावर क्लिक केलं. बॅकग्राऊंडला मॅच तुमचा कलर होऊन गेला.
हा बॅनर अशाच प्रकारे बनवला. हे बघा, हे येस सर. सगळे जे बॅनर आहेत ते असेच बनवले. सर तुम्ही वरती ते कॉलेजचं सिम्बॉल आणि नाव टाकलंय ते पेस्टच केलंय ना सर, फोटोज टाईप. काय ते वरती कॉलेजचं नाव आणि सिम्बॉल आहे सर हेडलाईनला. हा ते पण फोटो सारखंच पेस्ट आहे ना सर? नाही, हे मी टाकलेले हाताने. हे बघा, ही टेक्स्ट सगळे दिसली का? येस सर. आणि हा जो आहे फोटो सारखं पेस्ट केलेला. प्लेस केलाय व्यवस्थित. ही टेक्स्ट आहे. समजलं? येस सर. अशा प्रकारे तुम्ही ह्या पॉवर पॉईंटचा वापर करून चांगल्यातलं चांगलं बॅनर बनवू शकता. फक्त थोडी क्रिएटिव्हिटी पाहिजे. अजून काही डिफिकल्टी आहे? काही डिफिकल्टी आहे का अजून? सर आवाज कमी येतोय. डिफिकल्टी आहे का अजून? हॅलो सर. हा. स्वप्नील बोल. सर आमचा मायक्रो प्रोजेक्ट याच्यावर होता कशावर? कोरोना प्रिकॉशन्स वर. आमचा मायक्रो प्रोजेक्ट होत आलाय, त्याचा रिपोर्ट कसा तयार करायचा सर? त्याच्या रिपोर्टवर तुम्ही कोरोनाची इन्फॉर्मेशन, याची इन्फॉर्मेशन घेतली, सॉरी कसली? प्रेझेंटेशनची इन्फॉर्मेशन टाकायची सगळी. आणि प्रेझेंटेशन बनवताना काय स्टेप्स फॉलो केल्या त्या स्टेप्स टाकायच्या. रिपोर्ट किती पेजेसचा यायला पाहिजे सर? 10 पेजेस मध्ये. आणि सर रिपोर्ट कशाची रिटर्न मध्ये फॉर्म इन्फॉर्मेशन भरायचा आहे करायची का? आपल्या मायक्रो प्रोजेक्टची? काय काय? रिटर्न फॉर्म मध्ये करायचा आहे का रिपोर्ट? प्रिंट आउट काढायचे. ओके सर. व्यवस्थित सर म्हणजे टायपिंग करून अलाइनमेंट प्रिंट आउट काढायची, सगळं. काय? टाईप करूनच प्रिंट आउट काढायची आहे ना? हो हो, टाईप करून सगळा फॉन्ट एकच असला पाहिजे. जिथे नेसेसरी आहे तुम्ही तिथे जास्त फॉन्ट वापरा, 14चा फॉन्ट वापरायचा आहे. जिथे रेग्युलर तुम्ही टेक्स्ट टाकता यासारखी, तर ह्या रेग्युलर टेक्स्ट तुम्ही 12चा फॉन्ट वापरायचा आहे. जर टायटल असेल तर तुम्ही तिथे 16चा फॉन्ट वापरायचा आहे. अशा प्रकारे टायटल टाकत असाल तर टायटलला तुम्ही 16चा फॉन्ट वापरायचा आहे. फोन फॉन्ट कॅलिब्री स्टाईल चालेल का? टाईम न्यू नाही, रोमन? फॉन्ट स्टाईल तुमची टाइम्स न्यू रोमन असली पाहिजे. आणि टेक्स्ट तुमची जस्टिफाय असली पाहिजे. अलाइनमेंट तुमची जस्टिफाय असली पाहिजे. सेंटर, लेफ्ट, राईट चालणार नाही, जस्टिफाय असली पाहिजे. हॅलो सर. ओके हा. सर. सर आता एका ग्रुपमध्ये 8 जण आहे, तर म्हणजे एका ग्रुप मिळून एकच प्रेझेंटेशन म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट तयार करायचा आहे ना? एका ग्रुप मिळून एक ग्रुप म्हणून एकच प्रेझेंटेशन म्हणजे हो मायक्रो हो प्रोजेक्ट हो तयार हो करायचा हो आहे हो 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 हो. ना? सर मग तो मायक्रो प्रोजेक्ट इंट्रोडक्शन म्हणजे एक्सप्लेन एकानेच करायचा का प्रत्येकाने त्या ग्रुप मधून सगळ्यांनी प्रत्येकाने एक्सप्लेन एक्सप्लेन करायचं. करायचं ओरल सगळ्या मध्ये? हो हो, ओरल मध्ये कोणाला एक क्वेश्चन विचारला जाईल, सगळ्यांनी प्रिपेअर असलं पाहिजे. मग सर त्याच्यातलं म्हणजे इंट्रोडक्शन कन्सेप्ट ते पॉईंट वाटून घेऊ का आम्ही एक्सप्लेन करायला? हो, ओके सर. सगळ्यांना सगळे पॉइंट माहिती असले पाहिजे. कोणताही पॉइंट कोणाला विचारला जाईल. ठीक आहे. ओके सर. सर म्हणजे आम्हाला स्क्रीन शेअरिंग करून मग आम्हाला एक्सप्लेन करायला लागणार आहे ना तुम्हाला ओरलच्या वेळेस? येस. ओके सर. सर हम्म. आपण जेव्हा मायक्रो प्रोजेक्ट करू तर वरची जी हेडलाईन राहील ते सगळ्या स्लाइडचे सेम पाहिजे आणि खालचा फॉर्मॅट सेम. येस. हो. ओके सर.
सर इमेजेस पण ऍड करायचे का? हो. सर मला मार्कशीट मेकिंगचा मायक्रो प्रोजेक्ट आलाय, मग त्याच्याविषयी काय इन्फॉर्मेशन द्यायची नेमकी अशी सांगा. काय मायक्रो प्रोजेक्ट आहे तुला? मार्कशीट. मार्कशीट बनवायचं. 50 स्टुडंट घ्यायचे, 50 स्टुडंटचे मार्क्स टाकायचे 5 सब्जेक्टचे. ठीक आहे. सगळ्यांची टोटल त्याचं करायची. रिपोर्ट कसं तयार करायचं? मग त्याच्यात एक्सेलची इन्फॉर्मेशन तुला काढायला लागेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. त्याच्यात स्प्रेडशीट काय एक्सेल. असतं, वर्कबुक काय असतं, मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा काय यूज असतो, फॉर्म्युले कसे टाकायचे असतात, ही सगळी इन्फॉर्मेशन येईल त्याच्यात. ओके सर, थँक्यू. आणि जेव्हा जर तुम्ही रिपोर्ट बनवताना कॉपी पेस्ट जर केली इन्फॉर्मेशन कॉपी पेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही हायपरलिंक्स येतात, त्या हायपरलिंक्स रिमूव्ह झालेल्या पाहिजे, अंडरलाईन आली नाही पाहिजे. ठीक आहे. काही ठिकाणी फॉन्ट चेंज होतो, ओके तो सर. फॉन्ट चेंज करून घ्यायचा. तुमचा जो प्रॉपर फॉन्ट तुम्ही टाइम्स न्यू रोमन वापरताय तोच टॉप टू बटन फॉन्ट असला पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. सर आणि प्रेझेंटेशन आपण जेव्हा एक्सप्लेन करू तेव्हा स्लाइड शो मध्ये का एक एक स्लाइड नुसार? एक एक स्लाइड असली पाहिजे. ओके सर. पुढचं प्रॅक्टिकल आहे तुमचं 19 नंबरचं, इंटरनेट फॉर डिफरंट वेब सर्व्हिसेस. तुम्ही कोणत्या कशासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करतात मला सांगा. सर फॉर व्हिडिओज, अजून फोटो डाउनलोड, इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन रिसर्च, टेस्ट. व्हॉट्सअप. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काय काय कशाची रिक्वायरमेंट असते? इंटरनेट. अजून स्मार्ट कम्प्युटर सिस्टीम लागेल. पहिल्यांदा कम्प्युटर सिस्टीम लागेल, बरोबर? येस सर. येस सर. कम्प्युटर सिस्टीम नंतर काय लागेल तुम्हाला? इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागेल. फक्त इंटरनेट असून चालतं का? नो सर. हॅलो सर. इंटरनेट नंतर काय पाहिजे तुम्हाला? ऍप्स. सर ऍप्स. कोणतं ऍप? सर आता तुमच्या आपल्याला सर्च कम्प्युटरमध्ये करायची थोडी ऍप्स गूगल. असतात. काय काय? सॉफ्टवेअर. फॉर इन्फॉर्मेशन रिसर्च गुगल. गुगल तू कशावर ओपन करतो पण? सगळ्यात महत्वाचं काय आहे बेसिक? वेबसाईट सर. वेबसाईट नाही तर नाही, वेबसाईटच्या पण क्रोमवरून. आधी. क्रोमवरून. क्रोम काय आहे? बरोबर. क्रोम काय आहे? क्रोम तुमचं ब्राउझर आहे. मग इंटरनेट असून फक्त चालत नाही. इंटरनेट नंतर तुमच्याकडे काय पाहिजे? ब्राउझर पाहिजे. ब्राउझर कोणते कोणते आहेत? जसं तू क्रोम सांगितलं, अजून कोणते कोणते ब्राउझर आहेत? यूसी ब्राउझर, यूसी. गुगल, गुगल नाही, क्रोम. क्रोम, गुगल क्रोम म्हणायचं. गुगल क्रोम, फायरफॉक्स. यूसी ब्राउझर, फायरफॉक्स, सफारी, इंटरनेट ओरियन. एक्सप्लोरर, हे बघा, ओपेरा. हा क्रोम ब्राउझर हा एक प्रकारचा ऍपच आहे ना. ब्रेव्ह. कोणता? गुगल क्रोम तुम्ही सांगताय ते एक प्रकारचा ऍपच आहे ना. ऍप. गुगल क्रोम ना एक प्रकारचा ऍप आहे का असं विचारतोय तुम्हाला असं? ऍप्लिकेशन. हो, ऍप्लिकेशन असे, पण त्याला आपण ब्राउझर म्हणतो. इंटरनेटच्या Yes, sir. भाषेत जेव्हा जातो आपण तेव्हा इंटरनेटच्या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला ब्राउझर म्हणतो. हॅलो सर. हम्म. सर आम्हाला आहे ना, म्हणजे ग्रुप नंबर 7 ला वर्ड डॉक्युमेंट प्रिपेअर रिपोर्ट ऑन कोविड-19 बाय अप्लाइंग फॉर्मॅटिंग. म्हणजे सर नेमकं काय करायचं असं थोडं एक्सप्लेन करा ना. म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्ही सांगा. इंटरनेटवर कोविड-19 ची इन्फॉर्मेशन सर्च करायची, त्याच्यापासून होणारे आजार, त्याचे टाईप्स, त्याचं प्रिकॉशन्स कसं घ्यायचं असतं. ठीक आहे. त्या गोष्टी सर्च करून ती इन्फॉर्मेशन काढायची बाहेर. ती इन्फॉर्मेशन सगळी वर्ड मध्ये टाकायची. त्या वर्ड मध्ये टाकल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपर अलाइनमेंट द्यायची. वर्ड मध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये शिकवलेल्या आहेत, लेक्चर मध्ये येस सर. शिकवलेल्या आहेत, त्या सगळ्या अप्लाय करायच्या आणि तो डॉक्युमेंट बनवून त्याची प्रिंट काढून मला सबमिट करायची. त्याच्या आधी लॉग पेजेस लावायचे आणि मला जमा करायचे. ओके सर. आणि मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे कसं केलं, म्हणजे वर्ड डॉक्युमेंट मध्ये कसं तुम्ही सर्च केलं, कसं टाईप केलं, म्हणजे कसं वर्क केलं त्याच्यावर असं एक्सप्लेन करायचं ना तुम्हाला सर ओरल मध्ये. हो.
ओके सर. हे बघा, आता तुम्हाला इंटरनेट हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेब सर्व्हिस सेवासाठी वापरतो आपण. त्यावेळेस कसं प्रोसिजर करायला लागेल, तुम्हाला पहिले ब्राउझर ओपन करायला लागेल. ठीक आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करेल, URL म्हणजे काय, तुम्हाला वेबसाईट लागेल, बरोबर ना. त्या वेबसाईटला काय म्हणतो आपण, URL म्हणतो. तो URL आपण ऍड्रेस बार मध्ये टाकला. ऍड्रेस बार म्हणजे काय असतो, इथे आपण वेबसाईटचं नाव टाकतो ना. हे बघा, दिसतंय का तुम्हाला इथे? येस सर. इथे तुम्ही जे वेबसाईटचं नाव टाकलंय त्याला म्हणतो आपण ऍड्रेस बार. ह्या ऍड्रेस बार मध्ये तुम्हाला एखाद्या वेबसाईटचं नाव टाकायला लागतं. सपोज आता माझी वेबसाईट आहे पाटील अजित RSM .wordpress.com. हे केल्यानंतर मला काय करायला लागतं, एंटर की प्रेस करायची, बरोबर. एंटर की प्रेस केल्यानंतर हे बघा, वेबसाईट ओपन झाली. हे बघा, आता तुम्हाला सांगतो, इथे सपोज तुम्ही जीमेल ओपन केला. जीमेल हे काय, तुमच्या वेबसाईटचं नाव आहे, बरोबर ना. gmail.com. एंटर केलं. एंटर केल्यानंतर तुम्ही तुमच्या हायपर लिंक वर क्रिएट करायचं. आता सपोज इथे इनकॉग्निटो मोड जीमेल. तुम्हाला जर तुमचा मेल आयडी क्रिएट करायचा असेल तर तो कसा क्रिएट करायचा तो सांगतो मी. हे बघा, जीमेल ओपन केलं. जीमेल इथे gmail.com टाकलं. .com टाकल्यानंतर ही साईट ओपन झाली. दिसते सगळ्यांना? येस सर. याच्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी जर क्रिएट करायचा असेल तर इथे साइन इन नावाचं, क्रिएट अकाउंट नावाचं ऑप्शन आहे. क्रिएट अन अकाउंट दिसतंय का? येस सर. इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम ABC, लास्ट नेम असेल XYZ. इथे तुम्हाला काय युजर नेम पाहिजे, म्हणजे तुमचा मेल आयडी काय पाहिजे. ABC म्हणजे फर्स्ट नेम डॉट लास्ट नेम असं शक्यतो टाकायचं. जर ते नसेल, हे बघा, आहे दस युजर नेम इज टेकन, बरोबर ना. मग तुम्ही त्याच्या काय करा, बर्थडे ऍड करा. 1091 अशी बर्थडे ऍड करा. हे पण काय, युजर नेम घेतलेलं आहे. मग तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकायचं. तुमच्या गाडीचा नंबर असेल ते ऍड करून तुम्ही मेल आयडी क्रिएट करू शकता. हे बघा, आता इथे हा नंबर अवेलेबल नाहीये, हा मेल आयडी कोणीच नाही घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा मेल आयडी तुम्ही घेऊ शकता. सपोज आता हे काय, याचं नाव काय, सौरव काय नाव आहे, सौरव शिंदे. सौरव.शिंदे आहे का? नाही सर. कसली? सौरव.शिंदे ऑलरेडी घेतले. तुझी बर्थडे सांग. 26 26/09/2005. 2005. 26/2005. हे बघ, हा मेल आयडी अवेलेबल आहे. इथे आलं का, रेड कलरचं नाही आलं म्हणजे यू कॅन टेक दिस ईमेल आयडी. येस सर. पासवर्ड तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही पासवर्ड टाकायचा, पासवर्ड, आणि नेक्स्ट करायचं. पासवर्ड टाकताना तुमचं एक लेटर कॅपिटल असलं पाहिजे.
तुमचा टोटल पासवर्ड 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे. एवढ्या गोष्टी असेल आणि एक नंबर असला पाहिजे. एवढ्या गोष्टी असेल तर तो पासवर्ड घेतो. सर म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट होतो ना? येस. ओके सर. इथे फोन नंबर ऍड करायचा, बर्थ डेट ऍड करायची. 18 वर्षाच्या खाली असेल तर तुमचं मेल आयडी क्रिएट होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इयर असं टाकायचं की जे 18 कम्प्लीट होईल. जेंडर सिलेक्ट करायचं, नेक्स्ट म्हणायचं, तुमचा मेल आयडी क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. क्रिएट झाल्यानंतर मेल आयडी क्रिएट झाल्यानंतर काय करायचं, साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचं. साइन इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही तुमचा मेल आयडी जो ओपन टाकलेला आहे. आता हा माझा मेल आयडी तो मी इथे ओपन करतो. पासवर्ड टाकला, माझा मेल आयडी ओपन झाला. अशा पद्धतीने तुमचा मेल आयडी ओपन झाल्यावर तुम्ही एकमेकाला मेल पाठवू शकतात. त्या मेलला अटॅचमेंट करून डेटा पाठवू शकतात. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. सर, हा, मला मायक्रो प्रोजेक्ट आलाय स्पीड शीट विथ बिल टॅक्स. स्प्रेडशीट. बिल टॅक्स पाहिजे, टॅक्सचं बिल पाहिजे सर. विथ स्पीड. हो, मग हे बघ, जे तू का बिल म्हणजे कसलं बनवायचं, सपोज मॉलमध्ये गेला, काही किराणा माल घेतलाय, काही कपडे घेतलेत, त्याचं एका खाली एक नावं टाकायचे, त्याच्या पुढे त्याच्या प्राइस टाकायचे. ठीक आहे. प्राइस टाकल्यानंतर त्याची टोटल करायची. टोटल केल्यानंतर त्याच्यावर किती टक्के टॅक्स असतो, 18% टॅक्स असतो. त्या प्राइसवर 18% टॅक्स इन्क्लूड होऊन तुझं बिल जनरेट झालं पाहिजे. अमाऊंट दिसली पाहिजे 18% टॅक्स होऊन. हे झालं टॅक्स सहित तुझं कॅल्क्युलेशन. सर पण किती पेजेसचा पाहिजे प्रोजेक्ट म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट? अरे त्याच्यात 50 ऍड करायच्या वस्तू. सर एक बिल येईल, एक शीट येईल आणि ते रिपोर्ट येईल सर. 7 to 8 पेजेस सर. हो. ओके सर. रिपोर्टवर तुमची एक्सेलची इन्फॉर्मेशन असेल, कसं केलं तसं त्याचं. एक्सेल असेल ओके त्याच्यावर सर. ऍक्च्युअली तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केलेलं असेल. ठीक आहे. येऊन तुमचं 19 नंबरचं प्रॅक्टिकल. समजलं एवढं? येस सर. यांनी जी प्रॅक्टिस करायची आणि ह्या 3 आयटम घेऊन ठेवायचे. आणि तुमच्या सर टेबल मायक्रो शीटवर बनवावं लागेल ना मला मायक्रो प्रोजेक्ट बिलचं? कसलं टेबल हो, बिल. टेबल क्रिएट करून करायला लागेल. ते फक्त Microsoft Excel मध्ये करायला लागेल. ओके सर.